जेटी लोकमतच्या या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, राज्यातील लॉकडाऊन वाढणार का या संदर्भात उद्या फैसला होणार आहे। उद्या राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडते। दुपारी 12:30 वाजता ही बैठक होणार आहे। यात लॉकडाऊन वाढवण्यासंदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो। 1 मे पर्यंत ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात कडक निर्बंध लावण्यात आलेत। मात्र राज्यातल्या अनेक भागात अजून रुग्णसंख्या वाढते, त्यामुळे 1 तारखेनंतर राज्यात निर्बंध कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तसेच संकेत सुद्धा मिळत आहेत। तसंच 1 तारखेपासून 18 वर्षावरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय उद्याच्या बैठकीत होणार आहे। त्यामुळे लॉकडाऊन आणि मोफत लसीकरण या दोन्ही महत्त्वाच्या निर्णयांबद्दल उद्याच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सगळ्या राज्याचं लक्ष उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लागले। राज्यातला लॉकडाऊन वाढवण्यासंदर्भात आढावा बैठकीनंतर निर्णय घेणार असल्याची माहिती मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। मुंबईत बाधितांची टक्केवारी कमी झाली आहे, मात्र राज्यात इतर ठिकाणी बाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने कॅबिनेटमध्ये चर्चेनंतर निर्णय घेतला जाणार असल्याचं वडेट्टीवार आणि जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय। एकूण रुग्णसंख्या लॉकडाऊन नंतर मुंबई बऱ्यापैकी कंट्रोल होताना तर दिसते आहे। संख्या आता रुग्णसंख्या कमी झालेली दिसते आहे, ठाण्यात पण कमी होताना दिसते आहे। परंतु विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित काही भागात संख्या रोडवताना दिसत नाही। अशा स्थितीमध्ये पुन्हा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये चर्चा करून घेऊ। लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती जी आपली राज्यात निर्माण झाली आहे, लोकांनी सहकार्य केलंय, ते देशातली आणि महाराष्ट्रातली ही शृंखला तुटावी आणि जर हे सतत चालू राहिलं तर मात्र आपला ऑक्सिजनचा पुरवठा आता अगदी काठावर आलेला आहे। बाहेरच्या राज्यातून आपण ऑक्सिजन आणतो, त्यामुळं आपण हा प्रयत्न करतोय की त्यामुळं नवे जे पेशंटची भर पडते रोज ती कमी व्हावी। आता लॉकडाऊन करून किंवा जवळपास सगळे व्यवहार ठप्प करून काही दिवस झाले, काही ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी थोडंसं मर्यादित झालेलं आहे, पण इतर जिल्ह्यात मात्र जवळपास अजून झालेलं नाही। त्याचा परिणाम दिसायला मला असं वाटतं की 7-8 दिवस अजून लागतील। या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। उदय, काय उद्याच्या बैठकीत निर्णय होऊ शकतो? उद्याच्या बैठकीचा अजेंडा नेमका काय आहे? लॉकडाऊनच्या संदर्भात काय निर्णय घेतला जाऊ शकतो? अत्यंत महत्वाची बैठक असणार आहे, कॅबिनेट बैठक। उद्या दुपारी साधारणतः 12:30च्या सुमारास ही बैठक सुरू होणार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये। या बैठकीमध्ये 2 विषयांवरती खरं तर खूप मोठी चर्चा होणार आहे। ती म्हणजे लॉकडाऊन संदर्भात ज्याप्रमाणे आता कॅबिनेट मंत्र्यांनी सांगितलेलं आहे, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लॉकडाऊन संदर्भातला निर्णय उद्या कॅबिनेटमध्ये होणार आहे। सध्या महाराष्ट्राच्या विविध भागात जर आपण कोविड पॉझिटिव्ह संसर्गबाधित रुग्णांची संख्या बघितली तर सध्या लॉकडाऊनमुळे ती आता स्थिर झाल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र स्थिर झालेली संख्या जी आहे ती जर कमी करायची असेल तर आणखीन आपल्याला लॉकडाऊन वाढवण्याशिवाय पर्याय नाही, असं आरोग्य तज्ज्ञांनी मुख्यमंत्री कार्यालयाला कळवलेलं आहे। त्यामुळे सरकारला जर का आपली रुग्णसंख्या कमी करायची असेल राज्यातील तर निश्चितच लॉकडाऊन वाढवणं हे क्रमप्राप्त आहे। त्यामुळे उद्या लॉकडाऊन संदर्भात महत्त्वाची घोषणा होऊ शकते। 1 मे सकाळी 7 वाजेपर्यंत आता जो पूर्वी लॉकडाऊन घोषित केलेला आहे त्याची कालमर्यादा आहे, ती 1 मे सकाळी 7 वाजेपर्यंत संपणार आहे। त्यानंतर पुढे काय, तर त्यानंतर पुढे हा जो सध्या लॉकडाऊन सुरू आहे तोच पुढे कायम ठेवायचा असेल तर उद्याची जी मंत्रिमंडळ बैठक आहे या बैठकीमध्ये निर्णय घेणं अपेक्षित आहे। कारण गुरुवार आहे, त्यानंतर लगेच शुक्रवार शनिवारी लॉकडाऊनचं जे कालमर्यादा आहे ती संपत आहे, तत्पूर्वी हा निर्णय घेणं अपेक्षित आहे। त्यामुळे उद्या हा महत्त्वाचा निर्णय घोषित होणार आहे अशी जवळपास सूत्रांकडून माहिती मिळते। परंतु हा जो नवा लॉकडाऊन लागू होणार आहे तो कशा प्रकारे असेल आणि त्याची कालमर्यादा कितपर्यंत असेल याबद्दल उद्याच अधिकृत माहिती कळू शकणार आहे। मात्र सध्या राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत कोविड संसर्गबाधित जर रुग्णांची साखळी जर तोडायची असेल तर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही। अर्थचक्राला गती द्यायची आहे, अर्थचक्र सुरू ठेवायचं आहे, मात्र लोकांची जीव वाचवण्याला आता सर्वोच्च प्राधान्य द्यायचं आहे। आणि त्या दृष्टिकोनातून आता लॉकडाऊनसाठी सगळं जो पूर्वतयारी जी आहे ती मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर सध्यात आणखीन एक महत्वाची बैठक म्हणजे उद्या कॅबिनेटमध्ये लसीकरणावरती देखील एक अंतिम निर्णय होणार आहे। राज्यामध्ये लसीकरणाचा खूप मोठा तुटवडा भासत आहे, तो तुटवडा भरून करण्यासाठी राज्य सरकार आता आंतरराष्ट्रीय बाजारात देखील विक्री करण्याची तयारी त्यांनी दर्शवलेली आहे। त्याबद्दल देखील उद्या महत्त्वाचा निर्णय जो आहे तो घोषित होऊ शकतो। धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।
1 मे पासून सगळ्यांचं लसीकरण होईल याची शक्यता कमी दिसते असं राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. कारण सर्वांचं लसीकरण करण्यास राज्य सरकार तयार आहे, पण लसीची पुरेशी उपलब्धता नाहीये. लस बनवणाऱ्या कंपन्यांना आम्ही पत्र लिहिलं पण उत्तर आलं नाही असं टोपे म्हणाले. महाराष्ट्रात लसीचे 12 कोटी डोस लागणार आहेत, त्यासाठी 7,000 कोटींचा खर्च आहे. सरकार तो खर्च उचलायलाही तयार आहे, पण लसच उपलब्ध होत नाहीये अशी माहिती टोपेने दिली. उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा करू असंही ते म्हणाले. एक मेची वाट पाहत आहेत, ज्यामध्ये 18 वर्षाच्या तरुण मुलांपासून तर 44 वर्षाच्या लोकांपर्यंतचं वॅक्सिनेशन स्टेटची जबाबदारी म्हणून राज्य शासनाने सांगितली. आपण ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार आहोत. आपलं कॅबिनेटला त्याची नोटसुद्धा आमच्या विभागाच्या वतीनं तयार करून आम्ही पाठवलेली आहे. कॅबिनेट आज होईल, उद्या होईल, त्यावेळेस त्यामध्ये चर्चा होऊन योग्य तो निर्णय निश्चित प्रकारे त्या संदर्भातला होईल. यात आम्ही नक्कीच म्हणतो आहोत की आपल्या सगळ्या जवळजवळ 5,71,00,000 लोक हे 18 ते 44 वयोगटातले आहेत आणि या वयोगटातल्या लोकांना जर आपल्याला 2 वॅक्सिनचे डोसेस द्यायचे असतील तर आपल्याला 12 कोटीच्या दरम्यान वॅक्सिन्स लागणार आहेत, डोसेस लागणार आहेत. आमच्या विभागाच्या वतीनं आम्ही नोट पुटअप केलेली आहे, वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. फ्री दिलं तर असा खर्च होईल, कमी दिलं तर असं होईल, वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. कॅबिनेटमध्ये सविस्तर चर्चा होऊन कॅबिनेटमधला निर्णय अंतिम माननीय मुख्यमंत्री त्याबाबतचा जाहीर करतील. तर या सगळ्या गोष्टी जरी काही असल्या तरी सुद्धा अवेलेबिलिटी हा सगळ्यात मोठा चॅलेंजिंग विषय आहे. जरी प्रत्येक राज्य तयार असेल, विकत घ्यायलाही तयार असेल, पैसे खर्च करायलाही तयार असेल, तरी सुद्धा अवेलेबिलिटी हा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे. दरम्यान मोफत लसीकरणावरच्या प्रस्तावावर सही केली अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. उद्या कॅबिनेटच्या बैठकीत यावर चर्चा होणार असून मोफत लसीकरणावर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. दरम्यान रेमडेसिवीरवर केंद्रासोबत चर्चा सुरू असून रेमडेसिवीर ऑक्सिजनचा पुरवठा जास्त द्यावा अशी मागणी अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. की उद्या कॅबिनेटमध्ये तो विषय आणायचं ठरलं. माझी सही झाली, आता मुख्यमंत्र्यांकडे विषय सहीला गेली फाईल, ती सही झाली की उद्या रितसर कॅबिनेटला विषय येईल. विषय कॅबिनेटला आल्यावर आमच्या महाविकास आघाडी सरकारमधले सर्व सहकारी आपली आपली भूमिका त्या ठिकाणी मांडतील आणि सगळ्यांचं ऐकून घेऊन शेवटी राज्याच्या जनतेच्या हिताचा योग्य तो निर्णय मुख्यमंत्री जाहीर करतील. सगळ्यात जास्त सध्या महाराष्ट्रामध्ये पॉझिटिव्हचं प्रमाण पाहायला मिळतं, कोरोना पॉझिटिव्हचं, आणि त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला जास्तीचा ऑक्सिजनचा कोटा, जास्तीचा रेमडेसिवीरचा कोटा आणि जास्तीचा व्हॅक्सिनचा कोटा दिला पाहिजे. आम्ही एक चर्चा उद्या ही पण करणार आहे की ग्लोबल टेंडर देखील आम्ही काढण्याचा प्रयत्न करतोय. सद्यस्थितीत कोविडची लस उपलब्ध होणं अत्यंत गरजेचं असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय. लस उपलब्ध झाल्यानंतर आपण लसीकरण वेगानं करू शकू असं पाटील म्हणाले. जनतेला सहजरित्या लस उपलब्ध व्हावी ही प्रायोरिटी महत्वाची आहे. कोविडची लस मोफत मिळणार की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असं सांगत त्यांनी मोफत लसीकरणाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टोलवलाय. राज्याला जगातून काहीही खरेदी करण्याचा अधिकार आहे आणि तशा यासाठीच्या कामाच्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून सरकारने पैसे भरले तर तेवढे परकीय चलन मिळू शकतं. ती काही फार अडचण नाही. त्यात लस जास्त उपलब्ध करायचा प्रयत्न आहे. इथल्या लोकल जी सिरम इन्स्टिट्यूट आहे त्यांच्याकडूनही बरीचशी लस उपलब्ध होणार आहे. त्यामुळं आपण अधिक वेग पुढच्या काळात वाढणार आहे, त्यात काही शंका नाही. परंतु त्यालाही 3-4 महिन्याचा कालावधी जाणार आहे. त्याचबरोबर बाहेरून जर लस उपलब्ध झाली तर ते ॲडिशनल सपोर्ट होईल अशी त्यातली कल्पना आहे. जनतेला ही लस सहजगत्या उपलब्ध करावी ही पहिली प्रायोरिटी आहे. याबाबतीत राज्य सरकारचं 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या तरुण पिढीला जी लसीकरण करायचे त्याच्या बाबतीतलं धोरण मुख्यमंत्री जाहीर करतील.
त्यावेळी हा गोंधळ होण्याची काही आवश्यकता नाही, लवकरच जाहीर करतो. तरुणांची लसीकरण केंद्रावरची गर्दी टाळण्यासाठी विद्यापीठ कॉलेज स्तरावर लसीकरण करणं गरजेचं असल्याचं मत उदय सामंत यांनी व्यक्त केलेलं आहे. 18 ते 30 वयोगटात 42 लाख कॉलेजचे युवक आहेत. त्यांची गर्दी टाळण्यासाठी लवकरच निर्णय घेणार असल्याचं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिल्याची माहिती सुद्धा उदय सामंत यांनी दिली आहे. 1 ते 25 वयोगटातली संख्या ही 37 लाख काढली होती, पण 1 ते 30 या वयोगटातली जर संख्या आपण काढली तर ती जवळजवळ 40 ते 42 लाखापर्यंत जाते. आणि म्हणून 42 लाख विद्यार्थी हे जर पूर्वीच्या लसी केंद्रावर जर आले नाहीत, त्यांना सेपरेट जर व्यवस्था आपण करून दिली तर मला असं वाटतं की ही तरुणांची आणि तरुणींची गर्दी ही लसीकरण केंद्रावरची कमी होईल. त्याच्यासाठी काहीतरी एक मॉडेल ठरवलं पाहिजे. आणि मला खात्री आहे की मुख्यमंत्री महोदयांनी लसीकरणाच्या बाबतीतला निर्णय जाहीर केल्यानंतर मी असेल, राजेश टोपे साहेब असतील, आदित्यजी असतील, असे आम्ही एकत्र चर्चा करून विद्यापीठ निहाय कशा पद्धतीनं पुढं जायचं ही आम्ही चर्चा करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची जी बाब आहे म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही काम करतो अशातला भाग नाही, तर युवा सेनेचे प्रमुख आदरणीय आदित्यजीने देखील परवा एक बैठक घेतली होती आणि संघटनेच्या माध्यमातून ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये 18 ते 25 आणि 18 ते 30 या वयोगटातल्या विद्यार्थ्यांची नोंदणी देखील करावी अशा पद्धतीच्या सूचना देखील आदित्यजींनी केलेल्या आहेत. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लसीकरणाच्या श्रेयवादावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. लसीकरणाच्या वादात आयुक्तांनी का पडावं असा सवाल दरेकरांनी उपस्थित केलाय. तिन्ही पक्षांनी एकत्रित विचार विनिमय करून मुख्यमंत्र्यांनी घोषणा करायला पाहिजे, परंतु तशा प्रकारची होताना त्या ठिकाणी दिसत नाही. आणि मला वाटतं यावरूनच कोरोनाच्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये कशा प्रकारे विसंवाद या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये आहे आणि लोकांच्या त्या ठिकाणी डोळ्यावर धुळफेक या ठिकाणी करतायत. मला वाटतं आपापसात जाहीरपणे बोलण्यापेक्षा त्या ठिकाणी चर्चा करून निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर करणं हेच उचित त्या ठिकाणी राहील. आणि इतर राज्य मोफत त्या ठिकाणी लस देत आहेत आणि मला वाटतं आपल्या राज्याने मोफत दिली तर त्या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही. मुंबईचे काही केंद्र बंद केली परंतु लसीचा साठा उपलब्ध होता. हे दुर्दैव आहे ना. म्हणजे तुम्ही पॉलिटिकल भूमिकेतनं वागता कामा नये. म्हणजे लस त्या ठिकाणी अपुरी आहे दाखवायची, लोकांच्या मनामध्ये केंद्राच्या विषयी रोष करायचा. मला वाटतं आयुक्तांनी अशा प्रकारची भूमिका घेणं चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे पूर्ण लस साठा आला तरच त्या ठिकाणी वितरण करू. तोपर्यंत लोकांनी काय मरायचं का लसीकरणाअभावी, असा माझा जाहीर. लसीकरणासाठी मुंबई महापालिका सज्ज असल्याचं सांगितलं. मात्र लसींचा पुरवठा देखील त्या प्रमाणात होणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय. आधीचे 2 टप्पे आणि आताचा टप्पा वेगवेगळे करावे असंही त्यांचं स्पष्ट मत आहे. महापौर म्हणून मी आयुक्तांना कळवलेलं आहे की आपल्याकडे CSR करणारी काही लोक आहेत, त्यांची यादी बनवून आपण त्या CSRच्या लोकांना घेऊन वॅक्सिन पहिलं ताब्यात आलं पाहिजे. बाकीच्या ज्या तयार आहेत त्या आमच्याकडे स्वतःचे आमचे दवाखाने आहेत, काही ठिकाणी आपली हॉस्पिटल्स आहेत, काही आपली नर्सिंग होम आहेत, त्या सगळ्या आपल्या सेटअप आजच्या घडीला तर तो तयार आहे. इथे प्रश्न असा आहे, जर आम्ही सगळी तयारी करू, लोकांना आव्हानही करू आणि जर वॅक्सिन त्या पद्धतीने तितक्या मोठ्या प्रमाणात मिळालं नाही, उपलब्धता झाली नाही, तर जो नागरिक आहे त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल. आपल्याला आजच्या घडीला नागरिकांना मोठ्या प्रमाणात रस्त्यावरही आणायचं नाहीये आणि नागरिकांना लवकरात लवकर कोरोनामुक्तही करायचंय. राज्यात 1 मे पासून नेमकं कसं लसीकरण होणार आहे याविषयी डॉक्टर तात्याराव लहाने यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे यांनी. महाराष्ट्राच्या टास्क फोर्समध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉक्टर लहाने सर आपल्यासोबत आहेत. सर, सध्या आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर रुग्णांची संख्या फार कमी झाली, एक चांगली बाब ही म्हणायला लागेल. परंतु नागपूरमध्ये मात्र रुग्णसंख्या तितकीच वाढलेली पाहायला मिळते. या दोन्ही परिस्थितींवरती नियंत्रण कसं आणणार? नाही, आता आपण पाहतो आहे की मुंबई आणि पुणे बघा असं असतं की जेव्हा संख्या वर जाते तर आपण पीक म्हणतो आणि त्या पीक नंतर आता प्लॅट्यू आला आहे किंवा थोडीशी घसरण त्याची होताना दिसत आहे.
तर नागपूरमध्ये आणखी आपण प्लॅट्यूला आलो नाही आहे. तर नागपूरमध्ये प्लॅट्यूला यायला आणखी थोडे 5-7 दिवस लागतील. तिथेही आपण पहिल्या आठवड्यापासून प्लॅट्यूला येऊ आणि पहिल्या आठवड्यानंतर तिथेही आपलं संख्या स्टेबल होईल आणि पुन्हा ती हळूहळू खाली येत जाईल. त्यामुळं हा जो आपण सगळ्यांनी आता लॉकडाऊन केला आहे, तर या लॉकडाऊनमध्ये सगळ्यांना एकच गोष्ट आहे की सगळ्यांनी पाळायचं आहे आणि तो पाळत असताना आपण घरामध्ये राहायचं आहे. घरामध्ये राहणं खूप महत्त्वाचं आहे. सर, आणखीन एक मुद्दा म्हणजे मुंबई महानगरपालिकेने डबल मास्क वापरले तर तुम्हाला बाहेर आणखीन सुरक्षितपणे वावर करता येईल असं म्हटलेलं आहे. तर डबल मास्क नेमके वापरायचे कसे आणि त्याचे नेमके फायदे काय आहेत? नाही, आता आपण पाहतो की जेव्हा आपण हा सिंगल मास्क घालतो, तर जेव्हा आपण हा N95चा मास्क घालतो, त्याच्यावर इथे एक लोखंडाचा प्लेट असतो. तो आपण इथे दाबला तर त्याच्यानंतर इथं दोन्हीच्या मध्ये जे पोटेन्शियल स्पेस असते वरून, तर ती स्पेस निघून जाते आणि ती निघून गेल्यामुळे आत तिथं व्हायरस जाऊ शकत नाहीत. याच्या आजूबाजूनं ज्या स्पेस असतात त्याही N95मध्ये पक्क्या केलेल्या असतात. पण आपण जो दुसरा मास्क घालतो तर त्याच्यात इकडून असं होऊ शकतं, म्हणजे जाऊ शकतात ऑर्गॅनिझममध्ये फार कमी 4%. आणि म्हणून जर डबल मास्क घातला तर त्याला डबल कव्हरेज आहे. आणि म्हणून आपण काय होतं की सगळेजणच N95 मास्क वापरत नाहीत आणि म्हणून जे आपण मास्क घालतो ते जर 2 घातले तर एका संरक्षणापेक्षा 2 संरक्षण होतात. आणि त्यामुळे अशा वेळेस आपण निश्चिंत राहू शकतो की आपण जर ते नाकाच्या खाली आणला नाही, आपण जर एका बाजूचा काढला नाही, तर त्याने आपलं संरक्षण मिळतं. आणि म्हणून डबल मास्किंग हे एका मास्कपेक्षा नक्कीच जास्त सुरक्षित आहे. तेव्हा लवकरात लवकर ही लस कशी उपलब्ध होईल या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. तर दुसऱ्या बाजूला रेमडेसिवीरची लस काय विरोधी पक्ष नेत्यांच्या घरात तयार होते का असा सवाल अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केलाय. रेमडेसिवीरवरून कोणीही राजकारण करू नये असं सांगत त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी कसलं श्रेय घेता असा सवाल त्यांनी विरोधकांना केलाय. तर दुसरीकडे खासदार सुजय विखे पाटील यांनी रेमडेसिवीर कुठून आणलं याची चौकशी करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. दरम्यान सुजय विखे प्रकरणी छगन भुजबळ यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूया. 100% अन्याय करतं. म्हणजे असं आहे की आम्हाला रेमडेसिवीरचे इंजेक्शन जे आहे केंद्र जेव्हा मध्ये नव्हतं त्यावेळेला 36,000 आपल्याला मिळत होते आणि केंद्राने तो कार्यक्रम हातात घेतल्यावर तो 26,000वर आले. 26,000 सुद्धा वेळेवर मिळत नाहीत. विरोधी पक्ष नेत्यांच्या काय घरामध्ये बनतंय का ते रेमडेसिवीर? याच देशातील लोक, याच देशातील जे फार्मास्युटिकल कंपनी जे आहेत ते तयार करतात किंवा बाहेर आणतात. काय उपकार करतात का महाराष्ट्रावर कोणी? उलट त्यांनी जे आहे स्वतःहून सगळे CM कडे बसून काय आम्ही मदत करतो, आम्ही फोन करतो असून करायचं तर ते फक्त आम्ही BJP करतोय दाखवतो. BJP जे आहे हे काही करू शकत नाही देशामध्ये. सगळं मिळून जर ते सगळं केलं तरच हा कोरोना आटोक्यात येणार आहे. एकटा BJP नाही करू शकत. घेतलाच पाहिजे ना. कुठून आणला तुम्ही? कशासाठी आणला? मग ठीक आहे, आम्ही लोकांकडून पैसे गोळा करतो, 2-4 विमानं घेऊन जातो आणि 2-4 विमानं भरून घेऊन येतो ना नाशिकमध्ये. देतील लोक आम्हाला, नाशिकचे लोक सुद्धा पैसे आमच्याकडे नसतील तर. आणि पण हे काय पद्धत काय आहे? जर वाटप नीट करायचं ठरलं तर मग दुसऱ्या बाजूने जे आहे अशा रीतीने रेमडेसिवीरचे इंजेक्शन दिली कशी जातात? यासोबत या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण. कोरोनाचं हे संकट टाळण्यासाठी सगळ्या नियमांचं पालन करणं जेवढं गरजेचं आहे अगदी तेवढंच मास्क वापरणं हे सुद्धा आपल्या कुटुंबियाच्या सुरक्षेसाठी अत्यंत गरजेचं आहे. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेस नेत्यांवर आक्षेपार्ह जाहिरात केल्याप्रकरणी आता मोठं वादंग पेटलेलं आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर ही जाहिरात करण्यात आलेली आहे. खासगी कंपनीनं ही जाहिरात बनवली असून त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते चांगले संतप्त झालेत. मुंबईतल्या या कंपनीच्या कार्यालयात आज काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी जाऊन तोडफोड केली. पोलिसांनी त्यानंतर या कंपनी तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. दरम्यान कंपनीनं जाहीर माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेला आहे. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सागर, नेमका हा वाद काय आहे? काँग्रेस कार्यकर्त्यांची नेमकी मागणी काय? काँग्रेसचे नेते जे आहेत सोनिया गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह जाहिरात दाखवण्याचा निषेधार्थ आज मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष भाई जगताप यांच्या यांच्या आदेशानुसार काँग्रेस आणि युथ काँग्रेस या दोघांच्या वतीने अंधेरीतील या
तोरिया या फूड्स कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे. अर्थात यापूर्वी त्यांनी या संदर्भाचा निषेध नोंदवला होता, पण पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांविषयी आक्षेपार्ह जाहिरात करणं, त्याची प्रसिद्धी याचा निषेध म्हणून काँग्रेसने या कार्यालयामध्ये आज आंदोलन केलं कार्यालयासमोर आणि त्यानंतर थेट कार्यालयात जाऊन तोडफोड केल्याची माहिती समोर येत आहे. सुधास, धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर रेमडेसिवीर इंजेक्शनच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी. गरजू रुग्णांच्या नातेवाईकांना हेरून त्यांना तब्बल 20,000 रुपयात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या 7 जणांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले. पोलिसांनी या टोळीकडून तब्बल 5 इंजेक्शन, एक कार, सुमारे 5.6 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. औरंगाबाद क्राईम ब्रँचला माहिती मिळाल्यावरून रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार होतोय. एक इसम नामे दिनेश नवकरी यास खात्री केली असता त्याच्याकडं रेमडेसिवीरचे इंजेक्शन मिळून आले. सदर इसमास तो बाळगण्याचा परवाना किंवा डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन यावर विचारणी केली असता त्याने कुठलाही नसल्याचं कळवलेलं आहे, सांगितले आहे. त्यामुळे त्या अभ्यर्थीने विश्वासात घेऊन विचारपूस केली. ऑक्सिजनच्या भीषण टंचाईनं नाशिक चांगलंच हादरलंय. मोठा गाजावाजा करत नाशिकला रेल्वेनं ऑक्सिजन टँकर तर आले, मात्र यातील ऑक्सिजनचं वितरण फक्त सरकारी रुग्णालयांना झाल्यानं खासगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झालाय. खासगी रुग्णालयांना या वाटपात वाऱ्यावर का सोडलं गेलं, हा खडा सवाल भाजपच्या खासदार डॉक्टर भारती पवार यांनी उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरलंय. पाहुयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी डॉक्टर भारती पवार यांच्यासोबत केलेली ही खास बातचीत. नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसातली आकडेवारी जर का आपण बघितली तर ग्रामीण भागातली रुग्णसंख्या ही कमी होताना दिसते. शहरी भागामध्ये मात्र प्रादुर्भाव अजूनही तसाच कायम आहे. नेमक्या तपासणी अर्थात टेस्टिंग कमी झाले यामुळे होतंय का ग्रामीण भागामधली परिस्थिती सुधारते, हा प्रश्न जरी अनुत्तरित असला तरी ऑक्सिजनमुळं अनेक हॉस्पिटलमधली परिस्थिती ही अत्यंत विदारक अजूनही आहे. खरं तर खूप मोठा गाजावाजा करत 4 टँकर नाशिकला पोहोचले, 2 नगरला गेले, पण त्यातला गॅस नेमका गेला कुठे? खासदार डॉक्टर भारती पवार आपल्यावर आहेत. तुम्ही खरं मागणी केली त्यानुसार रेल्वेने हे सगळे टँकरसुद्धा पोहोचले. खरोखर या टँकरमधील गॅसचं वितरण योग्य झालंय? जेव्हा जेव्हा मदतीचं आवाहन केलं गेलं राज्य सरकारकडून तेव्हा केंद्र सरकारने निश्चितच त्याला एक सकारात्मक मदतीचा हात दिलेला आहे आणि त्याच माध्यमातून ऑक्सिजन एक्सप्रेस देखील आली. ही ऑक्सिजन एक्सप्रेस तात्काळ दिली गेली. तिची कॅपॅसिटी 20 टँकरची होती, परंतु फक्त 7च टँकर पाठवले गेले. त्यातले 3 नागपूर आणि 4 नाशिकला आले, त्याच्यापैकी 2 नाशिक आणि 2 नगर जिल्ह्याला. नाशिक जिल्ह्यामध्ये देखील काही 4 मेट्रिक टन धुळे जिल्ह्याला दिला गेला. जो 23 मेट्रिक टन आहे तो सगळाच्या सगळा फक्त गव्हर्नमेंट हॉस्पिटलला राखीव ठेवण्यात आला असं त्यांच्या शासकीय ॲलोकेशनमध्ये दिसतंय. हो, पण तुम्ही ज्यावेळेस एक हात मदतीचा हा शब्द वापरतात, एक हात मदतीचा हा येतो. जर का खासगी हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनची वानवा आहे, 80% बेड सरकारला अधिग्रहित केलेत, तिथे ऑक्सिजन मिळत नाहीये, रुग्ण शिफ्ट करायची वेळ आली आहे, मग एक हात मदतीचा हा फक्त शासकीय रुग्णालयांपुरता मर्यादित होता, खासगी हॉस्पिटल्समधल्या रुग्णांना वाऱ्यावर सोडलं? नाही, नक्कीच नाही. आमची तीच मागणी आहे की आज जेव्हा प्रायव्हेट हॉस्पिटल्स देखील FDAने ज्यांना अप्रुव्हल दिलेलं आहे आणि जे कोविड पेशंटला ट्रीटमेंट देत आहेत, तर ती सुद्धा जबाबदारी आपलीच आहे. जेव्हा तुम्ही ॲलोकेशन करता तेव्हा गव्हर्नमेंटला ॲलोकेशन करतात तेवढंच प्रायव्हेटवाल्यांना पण ॲलोकेशन केलं पाहिजे. कारण आता जेव्हा डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट तुम्ही त्या ॲक्टखाली काम करतायत तर कोणालाच आता कुठून प्रायव्हेट सप्लाय होत नाही, ना O2चा ना रेमडेसिवीरचा. तर हे शासनाचीच जबाबदारी आहे की त्यांनी ते ॲलोकेशन प्रायव्हेटला देखील दिलं पाहिजे, त्यांनी ते ॲलोकेशन गव्हर्नमेंटला देखील दिलं पाहिजे. आज 80% पेशंट नाशिक जिल्ह्यातले आज प्रायव्हेटला ट्रीटमेंट घेत आहेत. सातत्याने 2 दिवसापासून आम्हाला असे फोन येत आहेत की आता 2 तासात आमचा हॉस्पिटलचा ऑक्सिजन संपणार आहे, आम्हाला तो उपलब्ध करून द्या. आमचं म्हणणं हेच आहे की जर येतो आहे, ऑलरेडी कमी येतोय, 105 मेट्रिक टनच्या अगेन्स्ट फक्त 85 मेट्रिक टन नाशिक जिल्ह्याला इतक्या कमी प्रमाणात का मिळतोय? आणि तोही आल्यावर ॲलोकेशनमध्ये फक्त गव्हर्नमेंट हॉस्पिटल मग प्रायव्हेटवाल्यांना कसं मॅनेज करणार? हे उत्तर कोणीच देत नाहीये. ॲलोकेशन दिसतच नाहीये जे प्रॉपर व्हायला पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक.
यासोबत बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सध्या भारतासह जगभरात कोरोनानं एकच हाहाकार उडवून दिलाय. पण या निगेटिव्ह वातावरणात देखील न्यूज 18 लोकमत आमच्या तमाम प्रेक्षकांसाठी घेऊन येतंय पॉझिटिव्ह बातम्या. कोरोनामुळे खचून न जाता त्याच्या धैर्यानं संयमानं सामना केल्यास आपण या लढाईत बाजी मारू शकतो. तसंच आपणाकडून सुद्धा सरकारकडून जारी करण्यात आलेल्या वेगवेगळ्या नियमांचे पालन सुद्धा अपेक्षित आहे. पुढच्या अर्ध्या तासात आम्ही आपल्यासाठी घेऊन येतोय अशाच काही पॉझिटिव्ह बातम्या. मुंबईतल्या जे रुग्णालयातल्या शस्त्रक्रिया गृहात सकाळपासून अजित कुमारच्या तुटलेल्या हातावर शस्त्रक्रिया सुरू होती. अस्थिशल्य विशारदांनी तुटलेल्या हाताचे हाड जोडलं. पाठोपाठ रक्तवाहिन्या जोडण्याचं काम सुरू झालं. हे एक आव्हान होतं. सुघटन शल्य विभागाच्या नेतृत्वाखाली तब्बल 11 तास अजितचा हात जोडण्याची शस्त्रक्रिया चालली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. तब्बल 40 दिवसांच्या उपचारादरम्यान अजितला कोरोना झाला आणि त्यातून सुद्धा तो बरा झाला असून त्याचा तुटलेला हात आता पुन्हा पूर्ववत झालाय. कोरोना काळातील कदाचित ही देशातली एक आगळी वेगळी शस्त्रक्रिया असल्याचं जेजेतल्या डॉक्टरांचं म्हणणं. तसं माझ्याकडे जे रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे पाटील यांनी. मुंबईमधील जे रुग्णालयामध्ये एक अतिशय कठीण अशी हातावरती शस्त्रक्रिया करण्यात आली. कोरोना काळामध्ये अनेक ठिकाणी शस्त्रक्रिया होत नसताना सुद्धा एक आगळं वेगळं उदाहरण आपल्या समोर आहे. हे जे पेशंट आहेत यांच्यासाठी जेच्या डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले आणि अजिंक्य कुमार यांचा हात जो रेल्वे अपघातामध्ये निकामी झाला असता हा हात वाचवण्याचं काम केलेलं आहे. आणि खूपच महत्त्वाचं असं पाऊल जे रुग्णालयाने आणि इतर अनेक तुमच्या प्लास्टिक सर्जरी डिपार्टमेंटकडनं घेण्यात आलं. सर, नेमकं प्लास्टिक सर्जरी करणं किंवा हा हात पुन्हा तसाच्या तसा त्या पेशंटला मिळणं किती महत्त्वाचं होतं? कशी नेमकी प्रोसेस होती? मॅडम, हा पेशंट 16 मार्चच्या वेळेला सकाळी 7 वाजता आपल्याकडे अतिदक्षता विभागामध्ये दाखल झाला होता. त्याचं रेल्वे ॲक्सिडेंट झालं होतं आणि त्याचा हात जो आहे तो फोरआर्ममधून मनगटाच्या थोड्या वरच्या याच्यामधून पूर्ण तुटलेला होता. आणि तसंच रेल्वे पोलिसांनी आपल्याकडे तो पेशंट आणला होता. पेशंटची परिस्थिती थोडीशी गंभीरच होती. रक्तस्राव झाल्यामुळे त्याला तिथे प्रायमरी एड सगळं देण्यात आलं. आणि काही कारणास्तव आपलं जे हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटरचं रिपेअरिंग चालू असल्यामुळे आम्ही आपले डॉक्टर रणजित मानकेश्वर डीन सरांना कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांच्या मुळे व आपले हॉस्पिटलचे सुप्रिटेंडंट डॉक्टर संजय सुरासे व GT हॉस्पिटलचे सुप्रिटेंडंट यांच्या दोघांच्या प्रॉपर कोऑर्डिनेशनमुळे आपल्याला पेशंट GT हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करून शस्त्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात आली, ज्याला आपण गोल्डन आवर बोलतो. पहिला 6 तासाच्या आतमध्ये हे ऑपरेशन पूर्ण जे हात जोडायचं असतं ते आपल्याला चालू करायचं असतं ते आपण अवघ्या 2.5 ते 3 तासामध्ये ऑपरेशन चालू केलं. आणि हे ऑपरेशन थोडंसं जटिलच असतं. त्याच्यापुढे जे आपण ऑपरेशन केलं तिकडे, कारण तिथे आपल्याकडे प्लास्टिक सर्जरी डिपार्टमेंट असल्यामुळे तिथे सर्व यंत्रसामुग्री व सुविधा उपलब्ध होत्या. ते हे तास जवळपास 11 तास ऑपरेशन आपण चालू केलं. पेशेंट में रिकवरी नजर आ रही है? वो एक्सीडेंट हुआ, मैं तो बहुत घबरा गया. मेरा भांजा है अजीत कुमार. मैं इधर आया तो डॉक्टर लोग बोले कि भाई तुम लोग अगर चाहोगे तो ये हाथ जुड़ सकता है. मैं जैसे बोले वो लोग वैसे करता गया, हाथ जुड़ गया. हमको बहुत खुशी है हाथ देख के कि मेरे बच्चे का हाथ जुड़ जा रहा है. हमको बहुत बड़ा सुकून है कि मेरा बच्चा अच्छा हो जाएगा. नक्कीच. तर एक मोठं कठीण असं वाटणारं जे शिवधनुष्य आहे ते या डॉक्टरांनी पेललं आणि त्यामुळेच कुठेतरी आज या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे असं आपण म्हणू शकतो. जे रुग्णालयामधनं एका पेशंटला अशा पद्धतीने त्याचा हात प्राप्त झालाय आणि कोरोनाशी संघर्ष करताना सुद्धा अतिशय जटिल अशा शस्त्रक्रिया होऊ शकतात याचं एक आगळं वेगळं उदाहरण आज सगळ्यांसमोर पाहायला मिळतंय. सुस्मिता भदाणे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
या पॉझिटिव्ह बातमीसोबत बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. यवतमाळ जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळानं पुढाकार घेऊन 200 बेडचं कोविड केअर सेंटर उभं केलंय. या कोविड सेंटरचं उद्घाटन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. सध्या जिल्ह्यात कोरोनाचा मोठा फैलाव होतोय. दर दिवशी रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होतीये, त्यामुळे रुग्णांना बेड मिळणं कठीण झालंय. अशात रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी हे कोविड सेंटर सुरू करण्यात आलंय. यात प्रशासनानं प्रशिक्षित डॉक्टर, नर्स तसंच आवश्यक कर्मचारी वर्गाची नेमणूक केली आहे. शिवाय औषध साठा, ऑक्सिजनचा पुरवठा सुद्धा करण्यात आला. याच सगळ्या घडामोडींसोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.